नमस्कार मित्रांनो, आज कॅम्पचा तिसरा दिवस होतो. मग गाडी घेतल्याने वाटेक लागलं. एका मित्रा हाणूक जाऊचा होता म्हणून लेट झालेला. बाकीचे जवळजण तर पुढेच पळालेले. आज आमका लेट झालेला, दररोज त्यांका लेट होता. मग काय 10-40 रुपयाचा पेट्रोल टाकलंय आणि म्हटलं आता जाऊया, कारण ते तर आमच्या पुढे पळालेले 80. मग आम्ही पण चाललो. आज पण पावसाचा खरा नाही, कारण वाटत नाही संध्याकाळी कुर्ले गावतील. आवाजाने समजत असत. आज पण जरा सर्दी जामच झाली आहे. ते गणपती मंदिरकडनं आम्ही आपले जात होतो. सण आज कुडाळ जायचा होता. सगळेजण कुडाळ बस स्टँडमध्ये इलेले. आम्ही पण गेलो. ही नवीन बस बघा, एकच नंबर होती. सगळेजण इलेले, आपले वाढपे होते, बाकीचे कोण इले नव्हते. ही लालपरी एकच नंबर. आम्ही नंतर कुडाळात पोचलो. अग्निशामक दलच्या तिथे सगळेजण इलेले. आमच्या अगोदर पण थोडे इलेले. आज सगळा अग्नीचा कशी आग विझवायच्या शिकूचा होता. सगळेजण एकत्र इले. पाणी विणी कसा मारायचा एकदम झणझणीत शिकवल्याने, व्यवस्थित शिकवल्याने सगळ्यांनी मनासोबत शिकवून घेतलं. आणि नंतर डबे बिबे खालो आणि ह्याची बॅग भरूची पाहिजे. दररोजची 4 गाडी घालून आपलं बॅग भरायचो. त्यांना थेट कणकवली दिलं तर एका मित्राक सोडूच होतं. सकाळी घेऊन गेले, त्याका इल्लो लेट. त्याच्यानंतर आम्ही आज ब्रँड बदललो. काल अमृततुल्य होता, आज कोकण रत्न होता. चाय वगैरे पिलो मस्तपैकी आणि यांका जावा. संध्याकाळ झाली तशी मी घरा वाटेक लागले. मग पाऊस बघा नुसतो मरणाचो लागत होतो. घरा गेले तरी पावसानं काय करू नव्हता होता. आज म्हटलं कुर्ले गावतीत वाटत नाही, तरी पण म्हटलं आपण जाऊन बघूया कुर्ले गावतात की नाही. व्हाळात गेलं होतं काय, पाणी जामच होता. एक पण कुर्ले नाही हो. शेवटी काय, या कुर्लेचा पोर गावला बघा. तुमका दाखवते कुर्लेचा पोर. बारीकसा पोर गावला. इतकं व्हाळ फिरान काय, इतक्या पाणी होता. आज म्हटला मग झाला, संपला. आज पण रसो नाही. घराकडले आणि कोंबड्याचा बारीकसा पोर मारलाय आणि रसो खाले, कारण सर्दीचा जाव होय ना. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओत.